नमस्कार मित्रांनो, 3,98,000 शेतकऱ्यांना 337,41,00,000 रुपये इतके मंजूर झालेले आहेत. तर आपण बघणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांना, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओत सुरुवात करूया. तर बघा, महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र यांची बातमी आहे. बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असं मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितलेलं आहे. अवकाळीमुळे बाधित झालेले 3,98,000 शेतकरी, म्हणजे जवळजवळ 4 लाख शेतकऱ्यांना मदतीपोटी त्यांना 337,41,00,000चा निधी यास मान्यता मिळालेली आहे. तर आपण बघत आहोत, अवकाळी पाऊस व गारपीटमुळे राज्यात फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत 3,98,600 इतके बाधित शेतकऱ्यांच्या 1,87,053 इतके हेक्टर क्षेत्रातील शेतपिकांच्या नुकसानीपोटी राज्य सरकारने 337,41,00,000 रुपये, तर आपण बघू शकतो 337,41,43,000 इतका निधी मान्यता दिलेली आहे, असं सांगण्यात आलेलं आहे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी. तर झालं काय होतं की फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत अवकाळी पाऊस आला होता व गारपीटसुद्धा झाली होती. त्यामुळे शेत पिकांचे नुकसान झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये या विभागातील 67,462 शेतकरी, तर पुणे विभागातील 1,07,000 इतके शेतकरी आणि नाशिक विभागातील 1,05,000 इतके शेतकरी, तर कोकण विभागातील 13,608 इतके शेतकरी, तर अमरावती विभागातील 54,000 आणि नागपूर विभागातील 50,000 शेतकऱ्यांसाठी ही मदत दिली जाणार आहे. तर बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे, असं मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितलेलं आहे. तर शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे 2025मध्ये अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आता अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितलेले आहे. तर निधीस तातडीने मान्यता देखील दिली असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. तर अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी या उद्देशाने जिल्हा प्रशासनामार्फत बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात येऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हा निधी मंजूर करण्यात आल्याने बाधित शेतकऱ्यांकडून याबाबत समाधान व्यक्त होत आहे, असेही मंत्री जाधव पाटील यांनी सांगितलेले आहे. तर मित्रांनो, आपण बघितलं की 3,98,000 शेतकऱ्यांना ही मदत मंजूर झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.